गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट 500 पॉईंट गॅप डाऊन ओपन होतं आहे. खूप मोठा ह्यूज गॅप डाऊन आज ओपन होतो आहे आणि त्याच्यामागे काही स्पेसिफिक रिझन्स आहेत की जी काल मार्केट बंद होईपर्यंत नव्हती. तर मग आता ती एक एक करून आपण जाणून घेऊयात आणि काय होऊ शकतं त्याची चर्चा करूयात. सगळ्यात पहिले म्हणजे 3 रिझन्स आहेत. त्यातले 2 इंटरनॅशनल आहेत आणि एक भारतातलंच आहे, इथलंच लोकल. सगळ्यात पहिले बाहेरचं जाणून घेऊयात. तर काल रात्री US मार्केट जे आहे तर ते डाऊन क्लोज झालेलं आहे ऑलमोस्ट 1.5% आसपास. त्याच्यामध्ये बेसिकली रिझन असं होतं की त्यांचा जो काल प्रोड्युसर प्राईस इंडेक्स डेटा आला, म्हणजेच जो इन्फ्लेशन डेटा आला, तर तो एक्सपेक्टेशनपेक्षा खराब आलेला आहे. ओके, म्हणजेच काय की इन्फ्लेशन इन्क्रीज झालेलं आहे आणि त्यामुळे तिथे मार्केट चांगल्यापैकी आपण काय म्हणू शकतो की डाऊन बंद झालं आहे. तोही इम्पॅक्ट मार्केटवरती आपले आहे. एशियन युरोपियन मार्केट्स हे ऑलरेडी प्रेशरमध्ये आहेत आज. त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट घडली आहे इराण युद्धामध्ये. कतारचे जे काही एम्बेसी आहे, म्हणजे कतारमध्ये जी इराणची एम्बेसी आहे, तर त्यांच्या राजदूतांना कतारनं देश सोडून जायला सांगितलेलं आहे. कारण कतार आणि इराण यांच्यामधला तणाव आता वाढू लागलेला आहे. कारण इराणनं कतारच्या काही ऑइल रिफायनरीजवरती अटॅक केलेला आहे. त्यामुळे यामुळे काय झालं की काल रात्री सडनली मार्केट बंद झाल्यानंतर जे ऑइल प्राईस आहे तर ते इन्क्रीज झालेले आहेत एका रात्रीमध्येच ऑलमोस्ट 10% आसपास. हां, आता ते थोडेसे डाऊन आहेत 2-1% आसपास, परंतु खूप जास्त ते इन्क्रीज झालेले होते. आता या गोष्टींमुळे आता हे 2 इंटरनॅशनल रिझन्स झाले, यामुळे गिफ्ट निफ्टी डाऊन असणं साहजिकच आहे. परंतु 500 पॉईंट ऑलमोस्ट 2-2.5% आसपास एवढं गॅप डाऊन होण्यासारखं काय झालं आहे? तर त्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे इंडियामधलं स्पेसिफिक रिझन. काल अचानक जे काही HDFC बँकचे पार्ट टाईम चेअरमॅन आहेत तर त्यांनी काल रिझाईन केलं. आता जनरली एवढ्या मोठ्या पदावरती एखादा माणूस जेव्हा रिझाईन करतो चेअरमॅनसारख्या, तेव्हा ते जेव्हा रिझन देतात तेव्हा ते सांगतात की पर्सनल रिझनमुळे आम्ही रिझाईन करतो आहे, असं जनरल रिझन असतं. परंतु त्यांनी स्पेसिफिक रिझन सांगितलं आहे. त्यांनी काय सांगितलं रिझाईन करताना की कंपनीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर ते माझ्या व्हॅल्यूजशी मॅच करत नाहीत आणि त्यामुळे मी रिझाईन करतो आहे. म्हणजे काय की आता साहजिकच आहे की फारच खोलवरती कोणी सांगत नसतं, परंतु त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की कंपनीमध्ये काहीतरी गडबड आहे आणि जे समजा उद्या उघडकीस आलं तर ॲज अ चेअरमॅन म्हणून, रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून मला उत्तर द्यावं लागेल. तर ते मला द्यायचं नाही आहे. त्यामुळे मी क्विट करतो आहे, जॉब सोडून देतो आहे. त्यामुळे ही गोष्ट एवढी नर्वसनेस पैदा करणारी आहे. त्यामुळे तुम्ही जर आज पाहिलं तर म्हणजे आपला जो HDFC बँकचा ADR US काम करतो तो ऑलमोस्ट 7.5 ते 8% क्रॅश झालेला आहे. त्यामुळे ही गोष्ट खूपच पॅनिक सिच्युएशन क्रिएट करणारी आहे. त्यामुळे आपल्याकडे आज निफ्टीपेक्षा बँक निफ्टी खूप जास्त जोरात आपटण्याची पॉसिबिलिटी आहे. कारण साहजिकच आहे की HDFC बँकचं वेटेज निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही ठिकाणी खूप जास्त आहे, त्यातल्या त्यात बँक निफ्टीमध्ये. आणि HDFC बँक हा भारतातला सगळ्यात मोठा म्हणजे व्हॅल्यूड स्टॉक आहे. खूप सारे म्युच्युअल फंड, खूप सारे जे काही आपण काय म्हणू शकतो की मोठमोठ्या लोकांचे पोर्टफोलिओ आहेत, सगळ्यांकडे HDFC बँक असतो. परंतु आज अचानक एवढं मोठं पॅनिक सिच्युएशन तिथे क्रिएट होण्याची पॉसिबिलिटी आहे. आता जेव्हा साहजिकच आहे की भारतातला सगळ्यात मोठा स्टॉक आणि त्यामध्ये काहीतरी गडबड आहे असं समजणं, तर यामध्ये आता फायनान्स मिनिस्टर आणि जे काही केंद्र सरकार आहे तर त्यांनी याच्यामध्ये इंटरव्हीन करणं आता खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आता गव्हर्नमेंटने याच्यावरती चौकशी करणं किंवा इमिजिएट बेसिसवरती काहीतरी सोल्युशन घेणं आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी, तर हे करणं आता गव्हर्नमेंटनं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु आज मार्केट जेव्हा चालू होईल तेव्हा साहजिकच आहे की सुरुवातीला पॅनिक सिच्युएशन असेल, त्यानंतर एक 15-20 मिनिटानंतर सगळं मार्केट स्थिर स्थावर होईल. परंतु HDFC बँकवरती याचा खूप मोठा बॅड इम्पॅक्ट होणार आहे, हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे एवढी सहज पॉसिबिलिटी नाही आहे की मार्केट एवढ्या इझिली वरती येईल आता.
त्यामुळे एच डी एफ सी बँकचा नक्की काय प्रॉब्लेम आहे, त्यांच्या चेअरमॅननी जे रिझन दिलेलं आहे तर ते कितपत योग्य आहे, त्याच्यावरती आता वेगवेगळे जे काही त्यांच्याच कंपनीमधले किंवा एच डी एफ सी बँकमधले जे टॉप मॅनेजमेंट आहे तर ते त्याच्यावरती काय क्लॅरिफिकेशन देतं त्याला सगळ्याला फार जास्त महत्त्व राहणार आहे. त्यामुळे आजचा दिवस एच डी एफ सी बँकसाठी खूप जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. तर होप सो पाहूयात काय होते ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता तुम्ही म्हणाल की सपोर्ट रेजिस्टन्स किंवा बाकीचे एफ आयचं सेलिंग वगैरे याच्याबद्दल काहीच सांगितलं नाही. तर ते जेव्हा एवढं मोठं मार्केट गॅप डाऊन ओपन होत असतं तेव्हा ते कुठलीही गोष्ट काम करत नाही, हे लक्षात ठेवा. ओके. त्यामुळे जास्त काही काळजी करण्यासारखं कारण नाही, म्हणजे काळजी करण्यासारखं आहे परंतु फारच पॅनिक होण्यासारखी परिस्थिती नाही आहे. ज्यांच्याकडे एच डी एफ सी बँक आहे त्यांनीच पॅनिक होण्याची परिस्थिती आहे. अदरवाईज बाकीचे स्टॉक्स मार्केटला थोडं थोडं लिफ्ट करण्याचा प्रयत्न करतील. तर होप सो पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.